जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आज आपण जे काय ते व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण जो काय CapCut ॲप आणि लागणारा जो काय हा VPN आहे तो आपण तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये दिलेला आहे, तिथून डाउनलोड करून घ्या किंवा तुम्हाला कोणताही सुपर VPN प्ले स्टोअरला फ्रीमध्ये मिळून जाईल। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, VPN ओपन करून सिम्पली आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे। इथं आपण VPN कनेक्ट करून घेतलेला आहे। आता आपल्याला सिम्पली इथून बॅक निघायचं आणि आपला नेट बंद करून आपल्याला CapCut ॲप ओपन करून घ्यायचा आहे। CapCut ओपन करून सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। इथं येऊन सिम्पली आपल्याला आपलं नेट जे काय ते चालू करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे ऑन करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला सिम्पली इथं अल्बमवरती क्लिक करून इथं आपल्या जी काय आजची मटेरियलची फाईल आहे ती सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर या मटेरियलच्या फॉर्ममध्ये आपल्याला व्हिडिओ आणि फोटोचे दोन ऑप्शन मिळून जातील। इथं आपल्याला सिम्पली व्हिडिओ ओपन करून इथं आपल्याला एक बीट्सचा व्हिडिओ मिळून जाईल, त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बीट्सचा व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे। नंतर इथं या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला इथं ही फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे बीट सेट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटच्या लेअरला क्लिक करून इथं आपल्याला एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला मिळेल, जेणेकरून आपलं जे काय सॉन्ग आपण दिलेलं आहे ते इथे एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे या ऑप्शन क्लिक करून सॉन्ग एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं सॉन्ग इथे एक्सट्रॅक्ट झालेलं आहे। आपण बघू शकता की इथे खाली सॉन्गची लेअर आपली आलेली आहे। आता आपल्याला बीट्स ॲड करायचे आहेत। आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं आपल्याला हळूहळू पुढं स्क्रोल करत जायचं आहे। इथं आपल्याला बीट असं लिहिलेलं दिसून येईल, इथं आपल्याला पुढं जायचं आहे। इथं येऊन सिम्पली आपल्याला एक व्हाईट बॅकग्राऊंड दिसेल आणि बीट 1 असं लिहिलेलं येईल। जिथनं आपलं हे व्हाईट बॅकग्राऊंड सुरू होतं आहे तिथं आपल्याला खाली बघायला मिळेल की इथं जे काही ही आपली बीट्सची लाईन आहे ती इथं कट झालेली आहे आणि पुढे इथं हे बीट्स चालू झालेले आहेत। आता सिम्पली आपल्याला या सुरुवातीला येऊन बरोबर हे व्हाईट बॅकग्राऊंडच्या इथे यायचं आहे आणि आपल्या या बीट्सच्या लेअरला क्लिक करून सिम्पली ते स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे स्प्लिट होऊन जाईल। आता सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला एकदा पुढे यायचं आहे। पुढे येऊन आपल्याला पुढच्या बीटला सिम्पली आपल्या लेअरला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे। परत आपल्याला पुढच्या बीटला येऊन इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे। असं आपल्या प्रत्येक बीटला आपली लेअर जी काय ती स्प्लिट करून घ्यायचं आहे। आपण इथं लेअर स्प्लिट करून घेऊया। आता आपल्याला सिम्पली आपली जी काय पहिली लेअर आपण स्प्लिट करून घेतलेलं आहे त्या लेअरला क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर खाली इथं ऑप्शन्स येतील, इथं आपल्याला रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला मिळणार आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल, इथून आपल्याला मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे। तर आपण डेमोसाठी इथे हे इमेज घेतलेले आहे, तर तुम्ही कोणतेही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपण सिम्पली हे इमेज सिलेक्ट करून घेणार आहे आणि अशा प्रकारे इमेज सिलेक्ट होऊन जाईल। आता आपल्याला इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे ॲडजस्ट झालेलं दिसून येईल। आता आपल्याला पुन्हा पुढच्या लेअरला येऊन पुन्हा एकदा लेअरला क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि आपलं पुढचं इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। असं आपल्याला सिम्पली जेवढे काय आपले लेयर्स आहेत, जेवढे आपण 12 बीट इथं कट केलेले आहेत, त्या प्रत्येक आपल्या जे काही लेअर आहे त्या लेअरला आपल्याला एक इमेज ॲड करून ते इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर आता आपण सगळे इथे लेयर्स रिप्लेस करून आपले इथे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपलं जे काय सगळ्यात पहिले इमेज आहे त्या इमेजला क्लिक करायचं आहे। इथे आपल्यासमोर एक की फ्रेमचा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। सगळ्यात सुरुवातीला येऊन की फ्रेम द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इमेजच्या शेवटला येऊन पुन्हा एकदा आपल्याला की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला सुरुवातीच्या की फ्रेमवरती यायचं आहे आणि अशा प्रकारे राईट साईडला ही इमेज आपल्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे काय ॲनिमेशन आहे आपल्याला ते क्रिएट होऊन जाईल। तर अशा प्रकारे ती इमेज आपल्या लेफ्ट साईडला हळूहळू येऊन जाईल। इथं बघू शकता की आपण ॲनिमेशन क्रिएट केलेलं आहे। तर इथं आपण ॲनिमेशन क्रिएट केलेलं आहे। आता आपल्याला सिम्पली सुरुवातीला येऊन इथं व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्यासमोर अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसून येतील। इथं आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंगची कॅटेगरी बघायला मिळेल, त्याच्यावरती इथं क्लिक करून अशा प्रकारे ती कॅटेगरी इथे ओपन करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर अशा प्रकारे ती इफेक्ट लोड होताना दिसून येतील। तर इथं आपल्याला हॅलो ब्लर नावाचा सगळ्यात पहिल्यांदा एक इफेक्ट मिळणार आहे। अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट मिळून जाईल। तुम्ही ते इफेक्ट सर्चही करू शकता। तर हा इफेक्ट सिम्पली आपल्याला अशा प्रकारे त्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे, नंतर इथे ओके करून घ्यायचं आहे। आता आपल्याला थोडीशी याची जी काही लेंथ आहे या व्हाईट आपल्याला एंडिंगवरती टच करून लॉंग प्रेस करून अशा प्रकारे कमी करून घ्यायचं आहे, इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं एक स्पेशल ॲनिमेशन इथे क्रिएट झालेलं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथे येऊन आपलं जे काही हे दुसरं इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्यासमोर खाली जे काही ऑप्शन आहेत इथे आपल्याला ऑपोसिटी नावाचं एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून त्याच्या ऑपोसिटी आपल्याला जेवढे काय असेल 100% ऑपोसिट असले आपल्याला 0 पण अशा प्रकारे कमी करून घ्यायचं आहे, पूर्ण कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की इथे ॲनिमेशन झालेलं आहे। पहिल्या इमेजला आपल्याला दुसरी इमेज पूर्णपणे ऑपोसिटी कमी करून घ्यायचं आहे। परत तिसऱ्या इमेजला यायचं आहे, तिसऱ्या इमेजला सिम्पली क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे। इथे येऊन आपल्यासमोर इन आउट आणि कॉम्बो असे ॲनिमेशन ओपन होत असतील, आपल्याला सिम्पली इनवरती येऊन इथं थोडंसं पुढं जायचं आहे। इथं रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं, अशा प्रकारे ॲनिमेशन ॲड होऊन जाईल। आता पहिल्या इमेजला आपण ॲनिमेशन क्रिएट केलेलं आहे, दुसरी इमेज आपण ऑपेसिटी कमी करून घेतलेलं आहे आणि तिसऱ्या इमेजला आपण इथं रॉक व्हर्टिकली ॲनिमेशन ॲड केलेलं आहे। तर चौथ्या इमेजला आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आणि ऑपोसिटी आपल्याला 0 करून घ्यायचं आहे। चौथ्या इमेजला ऑपोसिटी 0 करून घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या म्हणजे 5व्या इमेजला आपल्याला पुन्हा हे ॲनिमेशनला क्लिक करून रॉक व्हर्टिकल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे।
त्याच्या पुढं म्हणजे 6व्या इमेजला पुन्हा एकदा आपल्याला ऑपॅसिटी 0 करून 7व्या इमेजला आपल्याला पुन्हा एकदा रॉक व्हर्टिकली ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे आणि परत पुढच्या इमेजला आपल्याला इथं ऑपॅसिटी 0 करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण पहिले इथे इमेजेस ॲडजस्ट केलेले आहेत. आता जो काय आपला 6 सेकंदाचा बीट आहे इथपर्यंत आपण हे इमेजेस ॲडजस्ट केले. आता आपल्याला सिम्पली 6व्या सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्या बीटच्या खाली आपल्याला सगळ्यात तिथे एक इमेज बघायला मिळेल. तर ते आपल्याला इमेजला क्लिक करून सिम्पली त्या ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. थोडंसं आपल्याला पुढं स्क्रोल करत जायचं आहे. इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे इथं ॲनिमेशन बघायला मिळतील. इथं आपल्याला वेव अँड स्लाईड नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून ते ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. सिम्पली आपल्याला पुन्हा त्या बरोबर बीटवरती यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून इथे स्प्लिटची कॅटेगरी सगळ्यात आपल्याला पुढे जाऊन बघायला मिळेल. हळूहळू पुढे जाऊन स्प्लिट ओपन करून घ्यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला मल्टी लेयर्स किंवा 3 लेयर्स आपल्याला एक त्या ही मल्टी लेयर्सची आपल्याला मल्टी स्क्रीन्सची एक इफेक्ट बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्ट अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट ॲड करून आपल्याला याची लेंथ बरोबर ह्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट ॲडजस्ट झालेला आहे. आता याचं जे काय आपलं पुढचं इमेज आहे त्या पुढच्या इमेजला येऊन सिम्पली आपल्याला ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला इनमध्ये थोडंसं पुढं येऊन शेक 3 नावाचं ॲनिमेशन मिळून जाईल. ते ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा याच्या पुढच्या इमेजला येऊन पुन्हा ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इनमध्ये सिम्पली आपल्या 2 नंबरला फोल्डिंग फॅन नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या इमेजला येऊन पुन्हा एकदा ॲनिमेशनला क्लिक करून पुन्हा एकदा आपल्याला सिम्पली कॉम्बोवरती यायचं आहे. कॉम्बोवरती आपल्याला पुढं येऊन इथे एक स्लाईड अँड वेव नावाचं मगाशी आपण वेव अँड स्लाईडचं ॲनिमेशन ॲड केलेलं. आता आपल्याला वेव अँड स्लाईडच्या जागी स्लाईड अँड वेवचं ॲनिमेशन मिळून जाईल. थोडंसं पुढं आल्यावरती सिम्पली मिळून जाईल. ते ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली या बरोबर बीटवरती येऊन इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला सगळ्यात सुरुवातीला जे काय आपली नाईट क्लबची कॅटेगरी आहे नाईट क्लब नावाची कॅटेगरी सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला शेक नावाचं एक ॲनिमेशन म्हणजेच आपलं स्पेशल इफेक्ट आहे तो इथं शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला शेक नावाचा इफेक्ट इथं मिळून जाईल. तो सिम्पली ॲड करून येतो ओके करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला याची लेंथ बरोबर पुढच्या बीटपर्यंत एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून पुढच्या बीटला सेट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे सिम्पली आपलं जे काय पुढचं इमेज आहे त्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं कॉम्बोवरती यायचं आहे. आपल्याला पुढं स्क्रोल करत जाऊन इथे स्लाईड अँड डिझर्ट नावाचं स्ट्रेच अँड डिझर्ट नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला ओके करून हे ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. आता याचं जे काय आपला पुढचं बीट आहे त्या पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला इथं बॉडी इफेक्टला क्लिक करून इथं क्लोनच्या कॅटेगरीला ओपन करून घ्यायचं आहे. क्लोनवरती येऊन सिम्पली आपल्याला डोप नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल. तर अशा प्रकारे ते मिळून जाईल. तो सिम्पली ॲड करून येतो ओके करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याची लेंथ बरोबर पुढच्या बीटपर्यंत एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा त्या बीटवरती सुरुवातीला येऊन पुन्हा एकदा आपल्याला इथं बॉडी इफेक्टला क्लिक करून इथं पुढं जाऊन कलर अँड फिलची ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी सिम्पली आपल्याला ओपन करून घ्यायची. ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर ते आपल्याला टेक्नॉलॉजी नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. तर तो इफेक्ट अशा प्रकारे इथं ॲड करून याची लेंथ आपल्याला इथं पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली पुढच्या इमेजला यायचं आहे. पुढच्या इमेजला येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला इथं बॉडी इफेक्टला क्लिक करून ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून इथं ऑरा नावाचं एक आपल्याला ॲनिमेशन मिळेल इफेक्ट मिळेल. तो सिम्पली ॲड करून ओके करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला शेवटला एकदम जेवढा काय आपलं शेवट आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता आपण इफेक्ट सगळे सेट केलेले आहेत. आता आपल्याला अजून एक स्पेशल इफेक्ट ॲड करायचं आहे. म्हणजेच आपण जे काय आपलं थोडंसं मागे यायचं आहे. इथं आपल्याला थोडंसं पुढं शेकच्या नंतर आपलं जे काय आपण ॲनिमेशन ॲड केलेलं आहे म्हणजे 17 सेकंदाच्या खाली जे काय आपलं इमेज आहे ते इमेजवरती यायचं आहे. आपल्या 2 इमेजच्या मध्ये आपल्याला एक व्हाईट बॉक्स बघायला मिळेल. ते स्प्लिटला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील. इथं येऊन सिम्पली थोडीशी आपल्याला वाढ बघून घ्यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला कॅमेरावरती क्लिक करायचं आहे आणि कॅमेरावरती येऊन आपलं थोडंसं पुढं येऊन इथे फ्लिप अँड झूम नावाचं आपल्याला ॲनिमेशन बघायला मिळेल. ते ट्रान्झिशन ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसून येईल. आता आपल्याला पुन्हा पुढच्या इमेजला यायचं आहे. पुढच्या इमेजला येऊन सिम्पली पुन्हा ट्रान्झिशनला क्लिक करून कॅमेरावरती क्लिक करायचं आहे आणि कॅमेरावरती येऊन आपल्याला शेक 2 नावाचं एक इथं ट्रान्झिशन थोडंसं पुढं जाऊन बघायला मिळेल. तर ते ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ट्रान्झिशन्स ॲड करून घेतले. सिम्पली आपल्याला पुढं येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला आजची जी आपली मटेरियलची फाईल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती ओपन करून इथं आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला एक स्पेशल PNG इमोजी PNG बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून ॲडवरती क्लिक करून ते PNG ॲड करून घ्यायचं आहे. नंतर साईडला हे कट करून आपलं जे काही PNG आहे त्याच्या पुढे एंडिंगला आपल्याला व्हाईट कलरचं एक बॅकग्राऊंड बघायला मिळेल. त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे. म्हणजे याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत जाऊन इथं यायचं म्हणजे आपली व्हायब्रेट होऊन जाईल आणि इथं आपली लेंथ सेट होऊन जाईल. आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला येऊन आपण जे काय आत्ता इथं ओव्हरले ॲड केलेला आहे तशा प्रकारे वरती स्क्रॉल करून घ्यायचं आहे आणि तो आपल्याला अशा प्रकारे इथं ही PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे ॲडजस्ट होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सेव्ह करायचा आहे. सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करून ते एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आपला व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवड असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.